मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 24, गाथा नंबर 11. गाथा पाठ. पूर्ण विव पंचगुरु भावे चित्ती धरेवी भट्ट पायरणी सुनी तो अपकिव कहेवी मैं पंचगुरु को कर प्रमाण पुनः पुनः नित भाव से मन बसा कहता त्रिविध आत्म भट्ट तुम सुन नाउसे. आचार्य योगेंद्र देवची परमात्मा प्रकाश. परमात्मा प्रकाशमध्ये आचार्य 3 प्रकारच्या आत्म्याचं कथन करण्याची या ठिकाणावर सुरुवात करणार आहे. त्यामध्ये पंचपरमेष्ठीला नमस्कार करून 3 प्रकरणाचा प्रभाकर भट्टांनी जो प्रश्न विचारला त्याला सांगत असताना पान नंबर 26 वरती सारांश यह हुआ कि 3 प्रकार आत्मा के स्वरूप में से शुद्ध आत्मा स्वरूप जो निज परमात्मा वही ग्रहण करने योग्य है. मोक्ष का मूल कारण जो रत्नत्र है वह मैं निश्चयद्वार 2 प्रकार से कहा है. जो मोक्ष मार्ग है रत्नत्र निश्चय यह 2 प्रकार से सांगितले. उसमें अपने स्वरूप का श्रद्धान, स्वरूप का ज्ञान और स्वरूप का ही आचरण यह तो निश्चय रत्नत्र है. जे आपल्या स्वतःचा शुद्ध आत्मा त्याचंच श्रद्धा. मग मी भूतकाळामध्ये शुद्ध होतो, आत्ता वर्तमान काळामध्ये शुद्धच आहे आणि भविष्य अनंत कालापर्यंत मी शुद्धच राहणार आहे. मला कोणीही अशुद्ध करू शकत नाही. असं जे श्रद्धा त्याचं नाव निश्चय सम्यक दर्शन. शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपानेच जाणणे, संशय नाही, विपरीतता नाही, अज्ञान नाही आणि अनध्यवसाय नाही. अशा प्रकारे ज्ञानाने 3 पाहिजे काय पाहिजे संशय, विपर्य, अनध्यवसाय, अज्ञानाने रहित शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणणे त्याचं नाव सम्यक ज्ञान आहे. आणि शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने ग्रहण करणे, अनुचरण करणे त्याचं नाव आहे सम्यक चारित्र. माझा हा निश्चय रत्नत्रय आहे. ते निश्चय रत्नत्रय आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करूनच निश्चय रत्नत्रयाची प्राप्ती होते. त्याप्रमाणे दुसरा जे आहे ना अभेद रत्नत्रय भी है. तर ते दुसरं नाव काय अभेद रत्नत्रय म्हणा किंवा निश्चय रत्नत्रय. और देव गुरु धर्म की श्रद्धा, 9 तत्वों की श्रद्धा, आगम तथा संयम भाव हे व्यवहार रत्नत्रय है. मग देवगुरु शास्त्र यांचं श्रद्धान करणे, 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थाचं श्रद्धान, आगम म्हणजे जिनवाणी याचं ज्ञान करणे आणि संयम जेवढी आपल्यापाशी शक्ती असेल त्या रूपाने बहिरंगामध्ये एकासन, उपवास आदी काही पदार्थाचा त्याग करायचा असेल त्याला म्हटलं जातं चारित्र. मग हे देवगुरु शास्त्र 9 तत्व आगम संयमाचे भाव आपले आहेत. काय परिणाम आपले आहेत पण त्याच्यासाठी निमित्त परद्रव्य आहे.
पण परद्रव्य निमित्त असल्यामुळे आपल्याच परिणामाला व्यवहार रत्नत्रय म्हणतात आणि आपला स्वतःचा शुद्ध आत्माविषयी असल्यामुळे त्या परिणामाला निश्चय रत्नत्रय किंवा अभेद रत्नत्रय परिणति म्हणतात. इनमें से भेद रत्नत्रय तो साधन है और अभेद रत्नत्रय साध्य है. मग भेद रत्नत्रय मागं टाकलं नाही का? मागं टेबल टाकलं नाही त्यांनी, एक टेबल टाकलं. बरे घ्या सारखे. साधन आणि साध्य हे संयमाचे भाव करून यथाशक्ती संयमाचं पालन केलं पाहिजे, तर त्याला चारित्र्य म्हटलं जाणार. संयमाचे भाव केले पण आत्ता संयम धारण केला नाही तर त्याला संयमाचे भाव म्हणणार, पण क्रियारूपाने संयमाची परिणती नाही म्हणणार. जे भाव करून नियमपूर्वक, मग कोणी अजन्मापर्यंत पाळा, कोणी वर्षाचा नियम घ्या, 6 महिन्याचा घ्या, 15 दिवसाचा घ्या किंवा 1 दिवसाचा घ्या. मग संकल्पपूर्वक नियम घेऊन त्याचं पालन, जेवढा काळ संयम घेतलेला आहे तेवढ्या काळ पालन करणे, त्याचं नाव संयम चारित्र्य. मग मला संयमाचे भाव आहे पण मी धारणच करत नाही, मग भाव तेवढे तुमचे शुभ आहेत, म्हणजे असंयमामध्ये राहण्याचे परिणाम नाही, संयम होण्याचे परिणाम आहेत. तेवढ्या अपेक्षेने पुण्य भाव आहे, पुण्याचा बंध आहे, पण परिणामासहित देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये अजन्मापासून 1 दिवसापर्यंत संकल्प करून जर घेतला तर त्याला संयम म्हटला जाणार. मग 1 दिवसाचा जगन्य म्हणणार, मधला जो आहे आयुष्यभरचा असतो तो उत्कृष्ट म्हटला जाणार, आणि मधले जेवढे भेद असतील तेवढे मध्यम म्हटले जाते. किंवा समजा एक चतुर्दशी आहे, आपली प्रकृती साथ देत नाही, औषध गोळ्या आधी खावा लागतात. मग तिथे काय केलं, 1 टाईम भोजन करेल, 2 टाईम दूध पाणी घेईन. मग 2 टायमाचं काय झालं, अन्नाचा त्याग झाला. किंवा कोण काय करेल, सकाळी दूध पाणी घेईल आणि अन्न 1 वेळा घेईल, संध्याकाळी घेणार नाही. कोण संध्याकाळी घेईल, सकाळी घेणार नाही, आणि कोणी दोन्ही टाईम पण घेणार नाही. मग जेवढा आपला अंतरंगामध्ये पदार्थाचा राग सुटलेला आहे तेवढा संयमाचा प्रयत्न केल्यानंतर मग तो संयम तिथे मानला जाणार. हे कोणत्या अपेक्षेने, व्यवहार संयम, व्यवहार चारित्र्य म्हटलं गेलं. मग तर अध्यात्माच्या अपेक्षेने काय म्हणणार, संयम ही आगमाच्या अपेक्षेने संयम. मग आपली ज्ञान पर्याय अनेक नेयावरती परिभ्रमण करते, त्या पर्यायाचं नाव असंयम आहे. आणि आपली ज्ञान पर्याय आपल्या न्यायिक स्वरूप आत्म्याला 1 क्षण मात्र जाणते, तो अंतरंगातला तो निश्चय संयम आहे. कारण का, आपल्या स्वस्वरूपाला जाणत असताना राग द्वेषाची उत्पत्ती झाली नाही, जे विषम भाव झाले नाही, समता परिणती झाली, त्याचं नाव आहे निश्चय चारित्र्य. मग इथे सांगितलं, व्यवहार रत्नत्रय साधन आणि अभेद रत्नत्रय साध्य आहे. जसं आपण घरून निघालो, मग घरून निघालो मंदिरपर्यंत आलो, हे झालं साधन, आणि मंदिरमध्ये पोचलो ते साध्य झालं. मग तसं साधन आणि साध्य, देवगुरु शास्त्र 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ, याला व्यवहाराने
साधन म्हटलं. आणि आपले निश्चय रत्नत्रयाचे परिणाम याला निश्चयने साधन म्हणायचं. काय म्हणायचं? निश्चयाने साधन म्हणायचं. मग दोन द्रव्यामध्ये साध्य साधन व्यवहार आहे आणि एक द्रव्यामध्ये साध्य साधन आहे निश्चय आहे. जसं मी सांगत आहे, तुम्ही ऐकत आहात, मग दोन जण आहेत, व्यवहार. आणि तुम्हीच ऐकता आणि तुम्हाला तुमच्याकडून ज्ञान होतं, तुमच्या एकामध्येच काय झाले? साध्य साधन भाव आहे. मग व्यवहार आणि साध्य साधन भाव तोही तिथे 100% सत्य आहे. आणि निश्चयने साध्य साधन भाव एक द्रव्यामध्ये आहे, ते पण सत्य आहे. पण व्यवहार साधन काय? व्यवहार साधन 4थ्या गुणस्थानामध्ये, 5व्या गुणस्थानामध्ये आणि 6व्या गुणस्थानापर्यंत व्यवहार रत्नत्रय साधन तिथेपर्यंत असतं. 4थं, 5वं आणि 6वं गुणस्थान इथेपर्यंत व्यवहार रत्नत्रय साधन आणि साध्य दोन्ही असतात. आणि 4थ्या, 5व्या, 7व्या गुणस्थानावरती जीव आपल्या स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याचा विचार करतात, जाणतात, तेव्हा तिथे व्यवहार साधन नाही, निश्चय साधन. आणि पुढे 8व्या गुणस्थानापासून व्यवहार साधन संपलेलं आहे. 8व्यापासून छपक्षणी आरड होतो, तेव्हा व्यवहार साधन रत्नत्रय नाही परिणती. कारण 28 मूल गुणाचं पालन करण्याचे परिणाम 6व्या गुणस्थानामध्ये होतात. म्हणून एक अपेक्षेने ती वीतराग परिणती नाही, सराग आहे. पण मुनी आहेत, सर्व परिग्रहाचा त्याग केलेला आहे, म्हणून त्यांचं सराग अवस्था सुद्धा वीतरागांची गेली आहे. सराग पुण्य, पण सर्व आरंभ परिग्रहाचा त्याग केला म्हणून ते कसं आहे? सराग सुद्धा वीतराग आहे. बहिरंगामध्ये परिग्रह आहे का? काय नाही. आपण साधूला वीतराग म्हणतो की नाही, का सराग म्हणतो? मुनिराज कसे आहेत? वीतराग आहे. मग या अपेक्षेने वीतराग आहेत की नाही? आहे. पण आहाराचा परिणाम, विहाराचा परिणाम, परिमार्जन करून पुस्तक घेणे, ठेवणे, हे सगळा परिणाम वीतराग आहे का सराग आहे? म्हणजे सराग आहे का नाही? मग सराग असताना सुद्धा मुनिराज वीतराग आहे, म्हणून त्यांच्या सराग परिणतीला सुद्धा चरणानुयोग वीतराग म्हणतो. चरणानुयोग. पण करणानुयोग आणि अध्यात्म वीतराग म्हणणार नाही, कारण त्यांची शुभ प्रवृत्ती आहे, परद्रव्याकडे लक्ष आहे, म्हणून ते दोन अनुयोग त्याला करणार, सराग म्हणणार. मग 8व्या गुणस्थानापासून 28 गुण पालन करण्याचे व्यवहार रत्नत्रयाची क्रिया संपली. मग 28 गुणाचं पालन करत नाही तरी मूळ गुणाचं पालन करतात. कधी 28 गुणाचं पालन करत नाही तरी मूळ गुणाचं पालन करतात. एक अपेक्षेने सामायिक शिदोत्सापना पर्याय विशुद्धी जे अंतरंग तप आहे त्या अपेक्षेने उत्तर गुणाचं पालन म्हणा. पण इकडे काय सांगणार? मूल गुणाचं 28 मूल गुणाचं पालन नाही तरी पण मूल गुणाचं पालन आहे. एक मूल आपला आत्मा आहे की नाही, अनंत ज्ञानादी गुणांनी युक्त, मग अशा एक आत्म्याचं पालन आहे. मग 28 मूलगुण
ज्या आत्म्याचा परिणाम होतात त्या एक आत्म्याला जाणतात, मग एक मूळ गुणाचं पालन करतात, तर तिथे 28 मूळ गुणाचं पालन स्वयं होऊन गेलं ही अपेक्षा नाही. आणि दुसरे अंतरंग आणि बहिरंग तप सांगताना जे तप सांगितले, मग ते तप कसे झाले त्या ठिकाणी कार्य होत आहे, म्हणून उत्तर गुणाचं पालन या अपेक्षेने होत आहे. मग असे पुढे गेल्यानंतर कुठेपर्यंत राहणार? 13व्या गुणस्थानाला प्राप्त झाल्यानंतर भेद रत्नत्रय संपले, अभेद रत्नत्रय परिणती आहे. मग तरीसुद्धा अरिहंत भगवंताचा विहार होतो, दिव्यधुनीच्या जरी उपदेश देतात, मग त्यालाही व्यवहार म्हटलं गेलं. पण आत्ता त्यांना वर्तमानमध्ये उपदेश देण्याचे भाव नाही, तर वीतराग आहे, म्हणून त्या वीतरागाची क्रियासुद्धा व्यवहार म्हटला गेला नाही. कारण 28 म्हणून पालन करण्याचे परिणाम पुरुषार्थपूर्वक करावं लागतं. मग त्यांना तिथे विहार करणे, दिव्यधुनी फिरणे, बंद होणे, पद्मासन बसल्याने उठणे, परत जाणे, हे क्रिया दिसून येतात, पण त्यांचा त्या ठिकाणी राग नाही. म्हणून ते काय सांगितलं? अबुद्धिपूर्वक कक्षामध्ये योगाच्या द्वारे स्वयमेव होत आहे, ते करत नाही. तर मग सगळ्या क्रिया सिद्धामध्ये बंद झाल्या, शरीरच संपलं. मग शरीराच्या अभावामध्ये 28 गुण पालन करण्याचे परिणाम संपले. मग व्यवहार रत्नत्रय तिथे संपलं आणि एक अभेद रत्नत्रयच आहे. मग असं असताना सुद्धा सिद्ध झाले तरी सिद्धामध्ये व्यवहार कधीही संपत नाही. आलं का लक्षात? सिद्ध आहे, सिद्धामध्ये एक अपेक्षेने व्यवहार संपलेला आहे आणि एक अपेक्षेने सिद्धामध्ये व्यवहार संपत नाही. मग ज्या द्रव्यामध्ये व्यवहार संपेल, पर्याय संपेल, तिथे द्रव्यच नष्ट होईल. मग सिद्धामध्ये सुद्धा काय आहे, त्या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं तुम्हाला? सिद्धामध्ये सुद्धा व्यवहार आहे, व्यवहाराचा अभाव तिथे नाही. आता स्थूल रूपाने काय सांगणार? त्यांची केवळ ज्ञान पर्याय जी आहे, ती केवळ ज्ञान पर्याय निश्चय आहे का व्यवहार आहे? व्यवहार आहे. आणि त्यांचा कारण परमात्मा निश्चयवाद पण आहे ना, का संपला व्यवहार? 28 मधून पालन करण्याचा जो व्यवहार होता, शरीराची होणारी जी क्रिया होती ती संपली, म्हणून सिद्धामध्ये व्यवहार संपलेला आहे. आणि सिद्धामध्ये व्यवहार आहे हे द्रव्य संग्रहाच्या 14 नंबर गाथेत सांगितलं. का सांगितलं? निकम्मा अट्टगुणा किंचुणा चरम देह दो सिद्धा लोय घटिदा निच्या उपादवेन संयुक्तम. मग काय व्यवहार आहे? लोकाच्या अग्रभागामध्ये स्थित आहेत, हा व्यवहार आहे. उत्पादवे ध्रुव आहे, व्यवहार आहे. मूळ शरीरापेक्षा किंचित न्यून कम आहे, हा व्यवहार आहे. सिद्ध भगवंताचे 8 गुणाचे धारक आहे, मग 8 जे गुण आहे ते निश्चय का व्यवहार आहे? व्यवहार आहे. का बरं व्यवहार? मग त्या पर्याय आहेत. याचा अर्थ काय झाला? निश्चय व्यवहारूप वस्तूचा जो धर्म आहे तो सिद्धामध्ये सुद्धा नष्ट होत नाही. पण बहिरंगामध्ये शरीराच्या सद्भावात होणाऱ्या ज्या व्यवहाराच्या क्रिया होतात,
साधूचे 28 मिळून पालन करण्याचे परिणाम, पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमा धारण करणारे जे परिणाम, मग चौथ्या गुणस्थानावरती जीव अवृत्ती सम्यक असतो. मग अवृत्ती सम्यक आहे, मग तो संयम पाळतो का नाही? पालन करतो. मग संयम पालन करतो, मग त्याला 5वं गुणस्थान म्हणायचं का 4थं? अवृत्ती सम्यक वृत्ती, उपवास करेल, एकासन करेल, जे काय शक्ती. मग 4थ्या गुणस्थानाची सामान्य व्याख्या काय केली? 4 धवलामध्ये आधी काय व्याख्या केली? 12 प्रकारची अविरती. ज्याच्यापाशी आहे त्याला अविरत म्हटलं. अविरत पण आहे आणि सम्यक दर्शन पण आहे, दोन्ही आहे. मग 5 स्थावर आणि 1 त्रस या जीवाच्या हिंसेपासून विरत नाही, त्याग नाही. त्याग नाही, होती करत नाही, पण त्याच्यात अवृत्त्याचे होणार आहे. पण होत बहिरंगात त्याग नाही म्हणून त्याला आपण परिणाम तो करतो. आणि 5 इंद्रियांनी मन याच्या विषयापासून विरक्त नाही. म्हणजे संयम नसताना सुद्धा त्याच्यावरती श्रद्धा गुणामध्ये निर्मलता आहे. मग इथे काय झालं? 4थ्या गुणस्थानावरती अवृत्ती. मग समजा त्यांनी कधी उपवास केला, एकासन केलं, मग त्याला पंचम गुणस्थान प्राप्त होणार का नाही होणार? कारण का? मग पंचम गुणस्थानाची व्याख्या काय केली? देव गुरु शास्त्र, कोणी एक देव गुरु शास्त्राच्या साक्षीने अजन्मापर्यंत एक जरी पदार्थ त्याग केला तर तो पंचम गुणस्थानाला प्राप्त होतो. हे कोणाच्या अपेक्षेने? कर्णान योगाच्या अपेक्षेने. कर्णान योगाच्या अपेक्षेने ज्याला म्हटलं जातं पंचम गुणस्थान. आणि चरणान योगाच्या अपेक्षेने पहिल्या प्रतिमेपासून पंचम गुणस्थान म्हणणार, दोन्ही अपेक्षेने. मग कर्णान योग उपवास करून सुद्धा त्याला पंचम गुणस्थान का मानत नाही? तर अप्रत्याख्यान कषायाचा अंतरंगामध्ये उदय आहे एक, आणि तो अजन्मापर्यंत त्याग करू शकत नाही. मग कधी एकासन उपवास करेल तरी लेश्य आणि कषायाच्या मंदतेमध्ये तो उपवास केला तरी त्याचं गुणस्थान 4थंच आहे. जे अवृत्ती सम्यक सर्वताच अवृत्ती स्वच्छंदी असतो असं नाही. त्याला आपण व्रत पाळत नाही, संयम घेत नाही, त्याला अंतरंगामध्ये खेद आहे. पण खेद असताना सुद्धा शरीराची प्रकृती जे का असेल किंवा अनेक पदार्थाबद्दलचा राग सुटला नसेल म्हणून तो सोडत नाही. मग सांगताना सांगितलं बाबा की मग इथे काय सांगितलं? ज्याला नरक गती, मनुष्य गती, तिर्यंच गती याचा बंध झालेला जीव कधी व्रत धारण करण्याचे भाव होत नाही. नरक, मनुष्य आणि तिर्यंच गतीच्या बंध झालेल्या जीवाला व्रताचे कधीच परिणाम होत नाही, हा सिद्धांत आहे. हा गुणस्थान पंचमच. भिन्नता आहे. गुणस्थानाची
गुणाच्या अपेक्षेने पंचम गुणस्थान सामान्य रूपाने येईल. कारण आता आपण तर पंचम गुणस्थानाला तर गौण करू. मुनी आहे, मग 6व्या गुणस्थानावरती मुनीचे किती प्रकारचे भेद असतील? नाही, एक पहिलं आपण 6 नंतर 5व्या लगे आपण 6व्या गुणस्थानावरती सर्व मुनिराज आहेत. मग त्यांच्यामध्ये सुद्धा किती भेद आहे? भेद आहे म्हणजे गुणस्थान 6वं एक आहे. एक मुनिराज दररोज आहारला उठतात, षड्रस त्याग करतच नाही, फक्त केच रोजचा तेवढा उपवास करतात, तरी 6वं गुणस्थान. एक मुनिराज एका दिवसाआड उपवास करतात, कोणी षड्रस त्याग करून उपवास करतात, पण गुणस्थान सर्वांचं 6वं. पण परिणामाच्या अपेक्षेने संवर निर्जरेमध्ये भेद आहे. तसं पंचम गुणस्थान सामान्य रूपाने प्रतिमेच्या अपेक्षेने पहिल्यापासून 11 प्रतिमा सगळे पंचम गुणस्थानावरती समान आहे. पण अंतरंगातला रागाचा अभाव आणि बहिरंगातल्या पदार्थाचा त्याग याच्या अपेक्षेने छड आलेमध्ये 11 प्रतिमेमध्ये जगन्य मध्यम उत्कृष्ट भेद केले नाही. मग प्रतिमा 5वं गुणस्थान आहे, तरी त्याच्यामध्ये जगन्य मध्यम उत्कृष्ट आहे. मग त्या जगन्य मध्यम उत्कृष्टाच्या भावाच्या अपेक्षेने असंख्यात गुणश्रेणी निर्जरेमध्ये भेद आहे. गुणस्थान 5वंच, पण निर्जरेच्या असंख्याने प्रत्येकाच्या अपेक्षेने तिथे भेद आहे. पण मग त्यासाठी कारणाने का सांगतो? तुम्हाला असंख्यात गुणश्रेणी निर्जरा जिथून सुरू होईल तिथून मोक्ष मार्गाची सुरुवात 4थ्या गुणस्थानामध्ये संवरपूर्वक निर्जरा आहे. काय? संवरपूर्वक निर्जरा 4थ्या गुणस्थानात आहे. आणि असंख्यात गुणश्रेणी निर्जरा 5व्यात होते, जे सम्यक दर्शन सम्यक ज्ञानासहित अंतरंगामध्ये 2 कषायाच्या चौकडीच्या अभावाचे परिणाम आणि बहिरंगामध्ये पदार्थाचा त्याग. मग याच्यामुळे काय होणार आहे? तिथे निर्जरा जास्त आहे पुढच्या प्रतिमेमध्ये. प्रतिमा घेण्याचे भाव आहे, पण आत्ता नाही, जेवढं काही पालन करतो जे का असेल, मग त्याच्या अपेक्षेने त्याचं गुणस्थान 5वंच आहे. पण असंख्यात गुणश्रेणी निर्जरेमध्ये मात्रा कमी असणार. हा दोन्हीमधला काय झाला? तिथे भेद होतो. दोन कषाय तर सर्वाचाच अभाव आहे. त्या 2 कषायामध्ये सुद्धा लेश्याची आणि मंदता आणि त्या कषायाची मंदता, मग 2 कषायाचा अभाव झाला. 5व्या गुणस्थानामध्ये आर्त रौद्र ध्यान होतं का? होतं. 6व्यात आर्त होतं, रौद्र होत नाही, कारण बहिरंगातल्या पदार्थाचा त्याग असतात. जे आर्त रौद्र ध्यान होतात, पण झालेच पाहिजे सगळ्याला असा नियम नाही. परंतु त्या गुणस्थानापर्यंत होण्याचं सत्व सांगितलं, पण प्रत्येक जीवाला झालेच असा. मग इष्ट योगजनित अर्थ ध्यान प्रदेश, इष्ट योगजनित अर्थ ध्यान पापरूप पण आणि पुण्यरूप पण आहे. इष्ट योगजनित ध्यान पापरूप आणि पुण्यरूप दोन्ही आहे. आपण खिशामध्ये 500 रुपयाची नोट घेऊन आलो आणि त्या दस्ती होती, त्या दस्तीच्या ठिकाणी ती 5ची नोट ठेवली गेली आणि जाता जाता दस्ती काढताना 500ची नोट हरवली. घरी गेल्यावर बघतो तर नाही. काय झालं? इष्ट योगजनित अर्थ ध्यान, जे आपल्याला 500 रुपये इष्ट होते की नाही, कशाला तर घर संसारामध्ये उपयोगाला लागते, ती नष्ट झाले. इष्ट योगजनित अर्थ ध्यान पापरूप आहे. आचार्य संघातले ज्ञानी साधू सल्लेखना झाले. साधू काय करतात?
चांगले आचार होते, शिकवत होते, सांगत होते, योग झाला. मग त्यांचं पण इष्टयोजनित ध्यान आहे की नाही? आहे. इष्टयोजनित अर्थ ध्यान आहे, पण दोघांच्या मागितला अभिप्राय वेगळा आहे. त्यांना आपल्याला ज्ञान मिळत होतं, आपल्याला चारित्र्य वृद्धी होत होती. मग हे जे भाव आहे, मग ती इष्टयोगजनित असून सुद्धा अर्थ ध्यान असून सुद्धा पुण्य आहे, पाप नाही. आणि इथे काय आहे? पाप आहे. मग अशा अपेक्षेने जेव्हा पाहतो की तिथे मग परिणामाच्या अपेक्षेने, बहिरंगाच्या त्यागाच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये भेद आहे का? गुणस्थान एकच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा भेद प्रभेद तरतम त्यांनी सांगितलेले आहे. आणि काय आता ही गाथा संपलेली आहे. तर गाथा नंबर 12 गाथा पाठ. अप्पातिहु मुनिनी लहु मूढ़हि मेलहि भाव मुनि सन्नाने नानमो जो परम पसाऊ. हिंदी. अब त्रिविध आत्मा जान तुम बहिरात्मा को छोड़ दो स्वज्ञान से बस ज्ञान में परमात्मा को मान लो. आता इथून काय करत आहे? आता 3 प्रकारच्या आत्म्याचा ते स्वरूप सांगणार आहे. अशी आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. प्रतिज्ञा कशाला म्हणणार? न्यायग्रंथामध्ये प्रतिज्ञा कशाला म्हणणार? अभिमन्यूला मारलं युद्धामध्ये, काय प्रतिज्ञा केली? मी उद्या सायंकाळपर्यंत जयद्रथाला मारेन. हे प्रतिज्ञा. न्यायग्रंथात प्रतिज्ञा कोणाला म्हणतात? पक्ष आणि साध्य. पक्ष आणि साध्य याचे कथन करणे त्याला प्रतिज्ञावचन म्हणतात. उदाहरण देतो. हा पर्वत अग्निमान आहे. मग पर्वत झाला आधार, पक्ष म्हणजे आधार, तिथे अग्नी आहे. मग अग्नी आणि पर्वत दोघांचे वचन बोलणे, कथन करणे त्याला प्रतिज्ञावचन म्हणायचं. हेतुवचन, कारण त्या ठिकाणी धूर असल्यामुळे. पक्ष आणि साध्य दोघांच्या कथनाला प्रतिज्ञा म्हणायचं आणि धुराचं कथन करणे त्याला हेतुवचन किंवा कारण म्हणणार. तसं इथे आचार्य काय म्हणतात? मी 3 आत्म्याचं स्वरूप इथे कथन करणार आहे. मग त्यामध्ये काय सांगितलं? बहिरात्म्याला सोडायला सांगितलं, अंतरात्मा अवस्थेला प्राप्त करायचा तिथे दिल्यात आहे. आगे 3 प्रकार के आत्मा को जानकर बहिरात्मापना छोड़ स्वसंवेदन ज्ञान से तुम परम परमात्मा का ध्यान करो ऐसा कहते हैं. मग काय सांगितलं? बहिरात्मा अवस्थेला जे 3 प्रकारचा आत्मा आहे त्याला तू जाणून घे. पण जाणणार तर त्याग करणार आहे. जर जाणणार नाही तर त्याग होणार नाहीच. मग छड आल्यामध्ये काय सांगितलं पंडित जवळजवळ 4व्या का 5व्या गाथेमध्ये? जिसको ग्रहण करना है उसका भी ज्ञान चाहिए, जिसको छोड़ना है उसका भी ज्ञान चाहिए. तेव्हा ग्रहण आणि त्याग होऊ शकतं. नुसतं ज्याला ग्रहण करायचं आहे त्याचंच ज्ञान आहे, ज्याला त्यागाचं त्याचं ज्ञान नाही. आणि ज्याला त्यागाचं त्याचं ज्ञान आहे, ग्रहण करायचं त्याचं ज्ञान नाही, तर तो ग्रहण आणि त्याग करू शकत नाही. ग्रहण आणि त्याग दोन्ही असेल ज्ञान तर बराबर ग्रहण वस्तूला ग्रहण करतो, तेव्हा दुसऱ्या वस्तूचा त्याग स्वयमेव होतो, करावा लागत नाही. आपण भाजीला जातो, मग एखादं भाजीवाला आपण तिथे उभारतो, त्याचे अनेक प्रकारच्या भाज्या आहेत. पण आज का सांगितलं आपल्याला 2 भाज्या आपल्याला घेऊन जायच्या आहेत. कान्याच्या 2 भाज्या, पंचप्रदीप
एक दोडका म्हणा, एक जे का दुसरी भाजी असेल, हे 2 भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत. बाकीच्या भाज्या घ्यायच्या नाहीत. पण त्याच्यापाशी किती अनेक प्रकारच्या भाज्या आहेत का नाही. मग जी भाजी घ्यायची आहे त्याचं पण तुम्हाला ज्ञान पाहिजे, आणि ज्या भाज्या घ्यायच्या नाही त्याचं पण ज्ञान पाहिजे. मग दोन्हीचं तर ज्ञान करून घ्या. पण व्यवहाराने काय म्हणणार, जी आपल्याला भाजी पाहिजे ती भाजी मी आणली, ग्रहण केलं, तेव्हा काय म्हणणार, दुसऱ्या भाजीचा मी त्याग केला. व्यवहाराने हेच म्हणणार. पण सिद्धांत काय सांगतो, ज्या वेळेला तुम्ही ग्रहण केलेलं आहे त्याच वेळेला त्याग झालेला आहे, त्याग करावा लागत नाही. चरणानुयोगाची भाषा आगमाची भाषा सोडण्याची आहे, अध्यात्माची भाषा ग्रहण करण्याची आहे. आगम काय सांगतो, आपण क्रोधादी कशा परिणत करत होतो, असंयमाची परिणती करत होतो, रागद्वेष करत होतो. मग जे करत होता ते सोडा म्हणून सांगणार चरणानुयोग आगम ग्रंथ. अध्यात्म काय सांगतो, तू कोणाला ग्रहण केलं तर सोडाचा प्रश्नच नाही. मग तू स्वतःच्या आत्म्याला आत्मरूपाने जाण, ग्रहण कर. ग्रहण कर म्हणजे ज्ञानाच्या वरे त्याचा विचार कर. तर बाकीचे सुटलेलेच आहेत. अध्यात्म ग्रहण करण्याची भाषा सांगतो आणि आगम सोडण्याची भाषा सांगतो, आणि दोन्हीही भाषा सत्य आहेत. आगमाची खोटी आणि अध्यात्माची खरी असं नाही, किंवा अध्यात्म खोटं आणि आगम खरं असं नाही, दोन्ही आहेत. मग ते तिन्ही प्रकारच्या आत्म्याला जाणून का त्याला बहिरात्मा अवस्थेला सोडायला सांगितलं, आणि स्वसंवेदन ज्ञानाच्या द्वारे तुम परम परमात्मा का ध्यान करो. मग परम परमात्मा म्हटलं तर आपल्याला कोण लक्षात येतं, अनंत सिद्ध भगवान. हे परम परमात्मा म्हटलं की तेच आपल्याला लक्षात येतं. मग ते परम परमात्मा आहेत, अनंत सिद्ध परम परमात्मा आहेत, खोटं नाही, सत्य आहे. पण ते परम परमात्मा असून आपल्यासाठी शून्य आहेत. काय, आपल्यासाठी ते शून्य आहेत, आपल्यासाठी काही कामाला येत नाही. कारण अनंत परमात्माचं ध्यान चिंतन मनन केल्यामुळे आपण अंतरात्मा बनू शकतो का? अंतरात्मा बनण्याच्या पूर्वी त्यांची आवश्यकता आहे. पण जेव्हा अंतरात्मा अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे, बहिरात्मा अवस्थेला सोडायचं आहे, तेव्हा काय म्हणणार, परमात्मा अनंत सिद्ध परमात्मा पण परम परमात्मा पण आहेत, श्रेष्ठ आहेत. आणि एक अपेक्षेने अनंत सिद्ध परमात्मा आहे पण परम नाही, श्रेष्ठ नाही. कारण माझा स्वतःचा आत्माच परम आहे, तोच श्रेष्ठ आहे. मग असा माझा स्वतःचा कारण परमात्मा तोच परम परमात्मा आहे, आणि त्याचं ध्यान कर. मग व्यवहाराने त्या आपल्या आत्म्याचे ध्यानाची स्थिरता होत नाही, तर त्या अनंत सिद्ध भगवंताचं ध्यान करा, नाही असं नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानामध्ये स्थिर राहण्यासाठी समर्थ आहात, तेव्हा त्या परमात्म्याचं ध्यान करू नका. एखाद्या व्यक्ती गाडीवर सायकलवर जात असताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाला. मग 1.5 महिने डॉक्टर बांधून त्याला झोपून ठेवले. मग 45 दिवसानंतर डॉक्टरकडे जातो, डॉक्टर बघतात, फोटो काढतो, व्यवस्थिशीर
हात जुळलेला आहे तर चाला म्हणतो. काय म्हणतो प्रदीप? त्याच्यासमोर 4 पावलं चालून दाखवतो बिगर काय घेता. तुम्ही पाऊल टाकले ना आता बराबर जुळलेलं आहे. तर काय म्हणतो? घरी जाऊन वाकर घ्या, वाकर घेऊन चाला थोडे दिवस, भिंतीला धरून चाला, दोरीला धरून चाला. मग आपल्याला बरं वाटतं नाही वाकर घेऊन चालायला? बरं वाटतं का? आता नाही. मग वाकर घेऊन चालू लागलो, काठी घेऊन चालू लागलो, भिंतीला धरून चालू लागलो. पण ते अवलंबन घेताना सोडण्यासाठी अवलंबन घेतलं आपण, धरण्यासाठी नाही. धरण्यासाठी अवलंबन घेतलं तर मग त्याला पण सोडणार नाही. आपण छोटे होतो, 1-1.25 वर्षाचे, आपल्याला लाकडाचे 3 पांगुळ गाडा दिला होता. एखादा मुलगा काय आहे, पांगुळ गाडा चालवण्यासाठी घेतो, ते धरण्यासाठीच घेतो. त्याला खेळून सोड म्हणलं तर ते सोडत नाही, कारण त्यांनी धरण्यासाठीच घट्ट धरलेला, सोडण्यासाठी नाही. आणि ज्या बालकाने धरला पण सोडण्यासाठी धरलेला आहे तो आपोआप सोडेल. तसे परमात्मा आणि सिद्ध परमात्म्याला धरा नाहीच नाही, पण स्वावलंबन स्वतःच्या आत्म्यात राहत नाही तोपर्यंत ध्यान करा, रूपस्थ ध्यानामध्ये यांचं ध्यान करा. आणि पुढे काही दिवसांतर आपल्याला व्यवस्थित चालायला येऊ लागलं, परत वाकरणं चालेल का? चालणार. मग तसंही त्या आचार्य सांगतात, जोपर्यंत तुमची स्थिरता होत नाही तोपर्यंत त्या अरिहंत सिद्ध परमात्म्याचं ध्यान पण करा. पण तुमचा उपयोग स्वतःच्या आत्म्याला जाणण्यामध्ये समर्थ आहे, तिथे उपयोग स्थिर होऊ शकतो. तेव्हा या अरिहंत परमेष्ठीचं, पंचपरमेष्ठीचं ध्यान करू नका. कारण अरिहंत परमेष्ठी, सिद्ध परमेष्ठी यांच्या ध्यानाने काय होणार आहे? कर्म नाश होत नाहीत. त्यांचं आचार्य, अरिहंत सिद्ध परमेष्ठीच्या ध्यानाने कर्म नष्ट होत नाही. मग त्यांचं ध्यान करायचं नाही का? ध्यान सोडायलाच नाही. जे तुम्ही करता त्याच्यात काही सोडायचं नाही, पण जे विशेष काही करायचं आहे ते करत नाही, मग तिथे तुम्हाला तिथे सांगावं लागणार आहे. पंचास्तिकामध्ये 166 नंबर गाथा आहे. मी गाथा सांगतो, घरी आपल्याची ग्रंथ असेल तर बघा. कारण सांगणारा व्यक्ती आणि आपलं स्वतःचं ज्ञान दोन्ही फरक आहे. तिथे काय सांगितलं? गाथेचा अर्थ वाचतो. शुद्ध संप्रयोग मोक्ष मार्ग नाही आहे. काय म्हणलं? शुद्ध संप्रयोग. इथे शुद्ध शब्दाचा अर्थ शुभ होतो, काही ठिकाणी शुद्ध शब्दाचा अर्थ शुद्ध होतो. मग शुद्ध संप्रयोग म्हणजे शुभोपयोग, मोक्ष मार्ग नाही. अरहंत, सिद्ध, चैत्य, जिनप्रतिमा, प्रवचन, शास्त्र, मुनिगण आणि ज्ञानाबद्दल भक्ती संपन्न जीव पुष्कळ पुण्य बांधतो, निश्चयाने तो कर्मक्षय करीत नाही. अरिहंताची कार्य परमात्म्याची भक्ती करून देवगतीचा बंध होईल का मोक्ष होईल? याचा अर्थ काय झाला? ध्यान करायचं सोडायचं नाही, अरिहंत सिद्धाचं ध्यान करायचं सोडायचं नाही. पण माझ्या स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर राहण्यामध्ये समर्थ नसेल तर त्यांचं ध्यान करा. पण आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर राहण्यास समर्थ असतात तेव्हा यांचं ध्यान करू नका. आणि तिथून बाहेर आल्यानंतर परत पापामध्ये न जाण्यासाठी, पुण्यामध्ये राहण्यासाठी आणि पुण्यातून परत शुद्धाला जाण्यासाठी त्यांचं ध्यान करा. मग अरिहंत सिद्ध आचार्य मुनी यांचे सगळे लक्ष करून
होणाऱ्या परिणामामुळे 9व्या ग्रेकेपर्यंत जाऊ शकता, सर्वार्थ सिद्धीपर्यंत जाऊ शकता, मनुष्याचं वैभव मिळतं, देवाचं वैभव मिळतं, भोगभूमीतलं वैभव मिळतं. मग पुण्यबंधाच्या कारण पुण्य पापामुळे नरकतिरींची गती मिळते, पुण्यामुळे देव मनुष्य गती मिळते. मग पुण्य आणि पाप दोन्हीही संसाराचीच कारणं आहेत. पुण्याचे आणि पापाचे परिणाम हे कारण, या कारणाचं साधनाचं साध्य आहे संसार. 4 गतीचे शरीराची उपलब्धी होणे आणि शुद्ध भावाच्या परिणामाचं नाव आहे कर्मक्षय. मग अनादि मिथ्यादृष्टी जीवाला प्रथमक्षम सम्यक दर्शन प्राप्त झाले किंवा क्षोक्षम सम्यक दर्शन प्राप्त झालं, तर मग 7 कर्म प्रकृतीचा क्षोक्षम झाला का नाही? मग तेवढे कर्म नष्ट झाले का नाही? झाले. 4थ्या गुणस्थानावरती जीव आहे, निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. 43 किंवा 41 प्रकृतीचा अभाव होतो. जी 41 कर्म प्रकृती त्याला बांधल्या जात नाहीत. मग मूळ प्रकृती बंध प्रकृती किती आहे प्रदीप? मूळ बंध प्रकृती किती आहे? तर मूळ रूपाने बंध 8 कर्माचे उत्तर भेद केले तर 148 झाले. मग 148 कर्म प्रकृती, पण बांधले जाणाऱ्या कर्म प्रकृती 148 नाही, 120 किंवा 122. ते 2 धरले, 2 सोडले आणि 2 धरले तर 120 किंवा 122 2 पद्धतीने करण्याने सांगतो. मग एवढ्या 120 किंवा 122 मधले 4थ्या गुणस्थानामध्ये 41 प्रकृतीचा अभाव होतो. 1/3 गेले, 121-22 मधले 41 गेल्या. जी एक स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानामुळे निश्चय सम्यक दर्शनाच्या पाने संवरपूर्वक निर्जरा 41 प्रकृतीच्या बंधाचा अभाव होतो. किती? 41 प्रकृती 4थ्या गुणस्थानामध्ये बांधल्या जात नाहीत. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? हे पुण्याचे परिणाम अनंतसिद्ध परमात्म्याचं जे ध्यान आहे त्याच्यानी मोक्ष मिळत नाही. पुण्य परिणाम, पुण्याच्या कर्माचा बंध याचा अविनाभाव संबंध 4 गतीशीच आहे. देवगती आणि मनुष्यगतीसाठी पुण्याचा आहे. जसं पाप नरक आणि तिरींच्यासाठी कारण आहे, तसं पुण्य मनुष्य आणि देवासाठीच कारण आहे. याचा अर्थ काय झाला? पुण्यामुळे कर्म क्षय होतो का कर्म बंद होतो? बंद होतो, क्षय होत नाही. मग पापाच्या कर्माच्या अभावाला काय? पाप कर्माच्या अभावाला मोक्षाचं कारण नाहीच. मग तसं पुण्यबंधाचा सद्भाव तो पण मोक्षाला कारण नाही. पुण्यबंधाच्या अभावाने मोक्षाचं कारण सुरुवात होतं. म्हणून अविनाभाव संबंध कोणाचा कोणाशी निश्चित करा. इथे धूर आहे तर निमाणे तिथे अग्नी आहेच. उष्णता आहे तर निमाणे अग्नी आहेच. मग याचा जसा अविनाभाव संबंध आपण निश्चित करतो तसं पुण्याचा पापाचा कुणाशी अविनाभाव संबंध आहे. पुण्य आणि पाप दोघांचा अविनाभाव संसाराशीच आहे आणि शुद्धाचा शुद्ध परिणामाचा भाव संवरपूर्वक निर्जरा मोक्षासाठी कारण आहे.
म्हणजे असं आपण जाणून श्रद्धान करून घ्या, बुद्धिपूर्वक पापाला सोडा, बुद्धिपूर्वक पुण्याला ग्रहण करा आणि शुद्धामध्ये जावा, तेव्हा पुण्य आपोआप सुटलेलं असेल. मग चरणानुयोग सांगतो, पहिले अशुभाला सोडून शुभामध्ये या आणि शुभामधून परत शुद्धामध्ये जावा. ही चरणानुयोगाची परिभाषा आहे, हे सत्य आहे. द्रव्यानुयोग का सांगतो, तुम्ही शुद्धामध्ये या, तेवढ्या क्षणापर्यंत पुण्य आणि पाप आश्रवबंध थांबलेला असेल, तेवढ्या क्षणापर्यंत. त्याच्या पूर्वी असेल, त्याच्यानंतर होणार आहे. मग म्हणून इथे आचार्य सांगतात की परमात्म्याचं ध्यान करा, जे बहिरात्म्याचा त्याग करून अंतरात्मा व्हायचा असेल, सम्यक वृत्ती व्हायचा असेल, औक्षमिक असो, क्षौक्षम असो किंवा क्षायिक सम्यक दर्शन असो, या तीन सम्यक्त्वाची प्राप्ती आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या आश्रयानेच होते. एक महाराजजी होते, आपल्या सोलापूरमध्ये आले होते. मुनी आहे, मुनीचा आदर आहे, त्याच्याबद्दल काही नाही. पण जी गोष्ट आपल्याला जर बरोबर माहीत नसेल तर ती गोष्ट करायची नाही, कोणी असो, मुनी असो, श्रावक असो, कोणी असो. मग त्यांनी काय सांगितलं, भगवान महावीराला केवळ ज्ञान झालं, चाचड झाले, दिवेधुनी फिरत नाही. मग इंद्र आले, त्यांनी मंत्र घेऊन गौतमपाशी निघून गेले. त्यांनी वाचलं नाही का, तुमच्या गुरुपाशी अर्थ सांगतो. मग ते दोघंजण आले आणि मानस्तंभाला दुरून कोण पाहिलं, गौतम. आणि समोशनमध्ये आले आणि त्यांना क्षायिक सम्यदर्शन प्राप्त झालं. काय म्हणता प्रदीप, मानस्तंभाला कोण समोशनमध्ये क्षायिक सम्यदर्शन प्राप्त झालं. का पद्धत आहे का, कोणत्या आत्मात असं सांगितलं नाही. आणि मग ते क्षायिक सम्यदर्शन कसं प्राप्त झालं, केचरोज करता करता क्षायिक सम्यदर्शन प्राप्त झालं. असं कुठेही नसतं. आपण काय बोलतो, काय बोलायला पाहिजे. आपण मुनी आहे तर आपले लोक सगळे श्रद्धा आपल्यावर करतात. आपल्या वचनाने दुसऱ्याच्या श्रद्धेला बाधा येऊ नये, दुसऱ्यामध्ये ज्ञान विपरीत होऊ नये, ही सगळी काळजी आपल्याला इथे बसताना घेतली पाहिजे. आणि काढले आले समवचनामध्ये केशलोच केला, केशलोच करता करता क्षयिक सम्यदर्शन झालं. मग केशलोच हा शुभ भाव आहे का शुद्ध भाव आहे. आणि क्षयिक सम्यदर्शन कशाने होणार, म्हणजे आपण काय बोलतो का त्याचा विवेक ठेवायला पाहिजे. आणि जे विषय आपल्याला माहीत नसेल बोलू नका. ज्याच्याला आपला विषय माहीत नाही, छोटे वाचला असेल पण आता लक्षात येत नसेल, का मधुराजा, मधुराजा म्हणजे मग तिथे वैराग्यवाला तुम्हाला काही बाधा नाही. त्यांना पाहिल्यानंतर वैराग्य, मुनी दीक्षा घेण्यासाठी वैराग्यासाठी भाव नाही, पण क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती. केच रोज करता करता म्हणलं तर हे वचन चुकीचं आहे. स्ववचन बाधित आहे, आगम बाधित आहे, प्रत्यक्ष बाधित आहे, अनुमान बाधित आणि लोक बाधित आहे. मग तिथे आचार्य काय सांगतात, तो जीव पूर्वभावामध्ये क्षोभम सम्यक्ती होता. त्रिणिक राजाचा गौतमाचा जीव मिथ्यात्वात मरताना मिथ्यात्वात गेला, क्षोभम सम्यदर्शन तुटलं. पण तो ब्राह्मण कुळामध्ये जन्मला, जैन कुळात आला ना, ब्राह्मण कुळात जन्मला. आणि महावीराच्या वेळेला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिने एक मानले जात होते सामान्य रूपाने. मग तो ब्राह्मण कुळामध्ये जन्मला आणि ते पण जिथे महावीर भगवाना त्याच्या जवळच्या क्षेत्रात जन्मला, लांब जन्मला नाही. जी उपादानाची योग्यता तर निमित्त कसं जवळ जन्मतो, जी द्रव्य क्षेत्र कालभाव कसे करणानुयोगाच्या बाबतीत बरोबर येतात. मग तिथे आला. मग त्याला आल्यानंतर त्या मानस्तंभाला बघितल्यानंतर पूर्वीचं स्मरण झालं, जाती स्मरण झालं. मग जाती स्मरण
ही ज्ञान मती ज्ञान आहे का, श्रुत ज्ञान आहे का, अतींद्रिय ज्ञान आहे? जाती स्मरण हे मती ज्ञान आहे का, श्रुत ज्ञान आहे का, अतींद्रिय ज्ञान आहे? मती ज्ञान. जाती स्मरण स्मरण म्हणजे आठवण नाही. मग जाती स्मरण झालं, मती ज्ञान झालं, स्मरण झालं, परत श्रुताने विचार केला, मग तेव्हा तो जीव परत शोषण सम्यक्दृष्टी झाला. काय झाला? शोषण सम्यक्दृष्टी झाला. आणि तिथे येऊन मुनी दीक्षा घेतली आणि परत आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर राहिले. मग अनंताणुबंधीजनित क्रोध, मान, माया, लोभ या प्रत्येक प्रकृतीचा नाश करण्यासाठी एक एक अंतर्मूर्त लागतो. क्रोधासाठी एक अंतर्मूर्त, मानासाठी, मायासाठी, लोभासाठी आणि मिथ्यात्व सम्यक, मिथ्यात्व सम्यक प्रकृती, या तिन्हीसाठी अंतर्मूर्त 7 अंतर्मूर्त लागतात. आणि ते 7 अंतर्मूर्त उपयोग आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर असतो. तिथे भगवंताला पण बघत ना, भगवंताचा विचार पण नसतो. मग स्वतःच्या परमात्म्यामध्ये उपयोग स्थिर असतो. एवढी तिथे दृढता येते, तेव्हा 7 कर्म प्रकृतीचा नाश होऊन शाहीक सम्यक दर्शन प्राप्त होतात. तर केच रोज करता कुठे शाहीक सम्यक दर्शन प्राप्त होत नसतं. जे विचार करावा लागेल आपल्याला सुद्धा. कशाचा? चालणार नाही. कारण तुम्ही पर्वतावरचा धूर पाहून स्वयंपाकघरातल्या अन्नाची सिद्धी केली तर चालणार नाही. म्हणून तिथे आगम काय सांगताना दोष लक्षात ठेवायचा. आपण ज्यावेळेला जिनवाणीच्या गादीवर कोणी बसेल, तिथे व्यक्ती कधीही श्रेष्ठ असणार नाही. कोणत्याही व्यक्ती किती असेल तर श्रेष्ठ इथे कोण नाही. इथे तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. समंत्रभद्र आचार्य देवगम स्तोत्रामध्ये महावीरला पण म्हणतात, तुम्ही श्रेष्ठ नाही. ते म्हणतात, मी द्विजनी कीर्ते मद परमावतार शरीर आहे, मी आकाशामध्ये गमन करतो, मी श्रेष्ठ आहे. ते म्हणतात मायावी लोकापाशी पण ते दिसून येतं. देव आहे ते पण अद्दर चालतात. मग त्याच्यामुळे तुम्ही श्रेष्ठ नाही का, तर अतिव्याप्ती दोष आला. मग असे 5 कारिका दिल्यानंतर मग शेवटी भगवान महावीर समंत्रभद्रांना प्रश्न विचारतात, मग तू मला नमस्कार का करतो, माझ्यापाशी का आला? मी जेवढी कारणं दिली त्याच्यामुळे जर मी श्रेष्ठ नाही, तर मग मी कशामुळे श्रेष्ठ आहे आणि कशामुळे तुम्हाला नमस्कार करतो? म्हणत नाहीत भगवान, पण एक संवाद चालला तिथे. मग तिथे त्यांनी 6 नंबर कार्य सांगितले. स तो मी असो निर्दोष युक्तिशास्त्र अविरोधी वाद. हे भगवान, मी तुम्हाला नमस्कार का करतो? तुमचे वचन युक्ती आणि शास्त्राच्या जरे अविरोधी आहे. मग ज्याचे वचन युक्ती आणि शास्त्राच्या जरे अविरोधी आहे, म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही महावीर आहे, तीर्थंकर, मी तुम्हाला नमस्कार करणार नाही. ते तर आहेच, ते तर मी मान्य करतो, पण तुमचे वचन युक्ती आणि शास्त्राच्या विरोध. आता युक्ती कुणाला म्हणायचं? युक्ती कुणाला म्हणायचं? प्रदीप धनित्र, युक्ती कुणाला म्हणायचं? युक्ती कुणाला म्हणायचं? युक्ती दिला, युक्ती आणि शास्त्र. शास्त्र आपल्याला जिनवाणी तर मान्य आहे. मग युक्ती कुणाला म्हणायचं? हां, मग प्रत्यभिज्ञान, तर्क आणि अनुमान. प्रत्यभिज्ञान, तर्क आणि अनुमान या 3 ज्ञानाचं युक्ती. प्रत्यभिज्ञानाच्या घरी प्रत्यभिज्ञानाचे किती भेद आहेत? 3. एकत्व, सादृश्य आणि वैसादृश्य. या प्रत्यभिज्ञानाच्या घरी वस्तूचा निर्णय करा. तर्क, तर्काची व्याख्या काय आहे? तर्क कशाला म्हणतात? जेथे जेथे ज्ञान दर्शनात येते तेथे जीव आहे.
जिथे जे स्पर्श रसगंध आहे तिथे पुद्गल आहे. जिथे जिथे गती तुष्ट आहे स्थिती तिथे जन्म अधर्म आकाश आणि सगळं तर्क झाला. बरोबर. मग तर्काचं दुसरं लक्षण काय? तर्क कशाला म्हणायचं? अविनाभाव. मग साध्याचे अविनाभाव संबंध साध्याचा म्हणायचा. तर्काला कशाचा? सर्व क्षेत्र सर्व काल उपसंहार वर्तिना तर्का. सर्व क्षेत्र सर्व कालामध्ये जो उपसंहार करतो त्याला तर्क म्हणतात. उदाहरण, जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो. काय सांगितलं? जेथे जेथे धूर आहे तेथे तेथे अग्नी असतो त्याला म्हणतात तर्क. का जेथे तेथे अग्नी असतो तेथे तेथे धूर असतो? मग जेथे जेथे आणि तेथे तेथे सर्व क्षेत्र आणि भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ तिन्ही कालामध्ये जेथे जेथे धूर आहे तेथे तेथे अग्नी असतो याला तर्क म्हणतात. तर्काचं प्रयोजन काय असतं? तर्काचं प्रयोजन काय असतं? तर्क आणि अनुमानमध्ये उदाहरणं तेच देतात. इथे पर्वतावर धूर आहे म्हणून तिथे अग्नी आहे आणि जिथे जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे. दोन्हीमध्ये उदाहरणं तेच. पण तर्कामध्ये मग तर्कामध्ये काय सिद्ध करायचं आहे? तर्कामध्ये धर्म मात्राची सिद्धी करणे तर्काचं प्रयोजन आहे. साध्य म्हणा किंवा धर्म मात्र, त्यात साध्यालाच धर्म म्हणायचा. धर्म मात्राची सिद्धी करणे प्रयोजन आहे. धर्मीचे धर्माची सिद्धी करणे प्रयोजन नाही. हे आचार्यांचे पारिभाषिक शब्द याच्या माध्यमातून चला. मग जेथे जेथे धूर आहे तेथे तेथे काय सिद्ध करायचं? प्रदीप, अग्नी. कोणतं क्षेत्र सिद्ध करायचं आहे का? नाही. म्हणून धर्मी सहित धर्म सिद्ध करायचं नाही, फक्त धर्म अग्नी मात्राची सिद्धी करणे तर्काचं प्रयोजन आहे. अग्निमात्र त्याला धर्म मात्र म्हणायचं. कोणत्या क्षणातला कोणत्या काळातला म्हणजे स्थान नाही निश्चित, फक्त अग्निमात्राची सिद्धी करायचं त्याला तर्क म्हणतात. तिथं काय केलं? जेथे जेथे ओल्या लाकडाचा अग्नी असेल तेथे तेथे धूर असणार, किंवा जिथे जिथे धूर आहे तिथे ओल्या लाकडाचा अग्नी आहे, हे केलं. मग आता इथे एक सामान्य कथन विशेष कथन. मग तसंही ते सांगितलं की ते काय केलं? धर्म मात्र अग्नीची सिद्धी करायचं आहे. पण स्वयंपाकघरातला पर्वतला कुठल्या गल्लीतला आहे का? नाही. म्हणजे धर्मी सहित धर्माची सिद्धी करत नाही, फक्त धर्म म्हणजे अग्नी मात्राची. लई टाईमला टाईम पळून जाते, घड्याळ पुढं लक्ष जात नाही. धर्म मात्र म्हणजे अग्नी मात्राची सिद्धी करायची आहे, स्थानाची सिद्धी करायची नाही. आणि अनुमानमध्ये धर्मी सहित धर्माची सिद्धी करायची. त्या दोन्हीचा फरक आपण उद्या त्याला ते काय बोलताना मला समजत नाही, जातच पुढे घड्याळ पळतं. पण धर्मी सहित धर्माची सिद्धी करणे अनुमान, धर्म मात्राची सिद्धी करणे तर्क, या दोन्हीचा सामान्य उद्या तर आपण त्याचे विषय तर बघायचं असते तर न्यायदीपिकेमध्ये त्याचं महाराजांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. हो. स्वयं सिद्ध परमात्मा स्वरूप भाव कर्म द्रव्य कर्म नो कर्म रहित शुद्ध स्वरूप ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप. विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवतां
अर्यहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अज्जायाणं नमो लोये सवतां ॐ विसर्ज